श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बघूया मस्त असे कुरकुरीत पालकाची भजी। तर त्यासाठी बघा मी आता हिरवीगार अशी पालक घेतलेली आहे। आता आपण याला चांगली निसून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पण घेतली। बारीक कट करून घेऊ, छान असं बारीक बारीक त्याला कापून घ्यायची। खरंच खूप कुरकुरीत आणि चविष्ट एकदम टेस्टी लागणार आहे पालकाची भजी। आता भज्याचे भरपूर प्रकार आहेत, आपण सगळेच प्रकार बघणार आहोत। तर आज म्हणलं तुमच्याबरोबर पालक भज्याची रेसिपी शेअर करूया। आता पालक चिरून घेतली, थोडासा हातावरती वावा असं चोळून टाकायचा म्हणजे छान अशी चव उतरली जाते। आणि मिरची, लसूण, आलं आणि मीठ टाकून आपण याचा ठेचा बनवून घेतलेला होता, तो टाकून घेतलेला आहे। आता याला पालकाला छान असं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं म्हणजे छान असं पालकाला मिठाने त्यांनी पाणी सुटलं जातं। आपल्याला भजे बनवताना दुसरं पाणी अजिबात उंडा तिंबताना वापरायचं नाही आहे। त्याच्यामुळे छान मिक्स करून घेतलं। 1 चमचा आपण जिरे टाकून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आणि भजे कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं थोडं पीठ वापरायचं, कारण की त्यांनी भरपूर वेळेस असं किती जरी वेळ झाला का भजे जशास तसे कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ नरम पडत नाहीत। तांदळाच्या पिठाने मस्त असा कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे नक्कीच भजे बनवताना तांदळाचं पीठ वापरत जा। आता छान त्या ह्याला पालकाला पाणी सुटलेलं होतं। आता आपण बेसन पीठ जसं लागतंय तसं थोडं थोडं घालून घेऊ, तर छान मिक्स करून मळून घ्यायचं। दुसरं पाणी अजिबात नाही, पालकाच्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपण पूर्ण मळून घेणार आहोत, म्हणजे छान चव लागते। तुम्ही थोडंसं जरी पाण्याचा हात घ्यायचा असला तर घेऊ शकता, असं काहीच नाही। पण मस्त मला तर नाही गरज लागली, कारण की मी पूर्ण पालकाच्या पाण्यामध्येच म्हणजे जे पाणी सुटल्यावर होतं त्याच्यातच सगळं पीठ मळून घेतलेलं आहे। छान मस्त असं बघा बेसन पीठ छान दिसायला लागलेलं आहे, असं वरतून दिसलं पाहिजे मस्त। आता आपण कढई गरम करून तेल गरम करायला ठेवून घेऊ। थोडंसं टाकून बघायचं, तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण भजे सोडून घेऊ, तर बारीक बारीक मस्त असे छोटे छोटे भजे आपण सोडून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत, सगळे याच प्रकारे सोडून घ्यायचं। पालक कापताना थोडीशी बारीक कापायची, म्हणजे सोडताना असं अडकल्यासारखं होत नाही, मस्त छान असे गोल गोल भजे सुटतात। मस्त बघा लालसर कुरकुरीत तांदळाच्या पिठामुळे खरंच खूप असे कुरकुरीत होतात, एकदम कडकपणा छान येतो। त्यामुळे नक्कीच तुम्ही पण वापरा, मी आधी पण सांगितलं आणि डबल सांगते तुम्हाला। मस्त असे आपले बघा भजे तयार आहेत। आता आपण दुसरेही घाणं याच प्रकारे सोडून घेऊ। आता तेल छान आपलं तापलेलं आहे, पहिल्या वेळेस जरा थोडंसं कमी होतं, पण आता मस्त तेल तापलंय, त्याच्यामुळे गॅस कमी करायचा आणि अशाच प्रकारे आपण तळून घेऊ। तर अशा सोप्या आणि साध्या भाषेतील रेसिपीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपले सगळे व्हिडिओ हे साध्या सोप्या भाषेतच असतात आणि अशाच नवनवीन रोज व्हिडिओ येत असतात। मस्त बघा आपले कांदा भजी नाही सॉरी पालक भजी तयार आहेत। मिस्टेक झाली बोलण्यामध्ये, नक्कीच तुम्ही समजून घ्याल आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मस्त असे कुरकुरीत पालक भजी। धन्यवाद।